1896-97चा तो काळ होता. मुंबईमध्ये प्लेगची प्रचंड साथ आलेली होती. त्या काळात म्हणजे मुंबईमध्ये देखील कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा, औषधं, दवाखाना या गोष्टी नव्हत्या. लोकांना समजत देखील नव्हतं की काय होतंय. साधा अंगात ताप यायचा, तापानं माणूस फणफणायचा, काखेत एक गाठ यायची आणि काही तासातच, कधी-कधी एका दिवसाच्या आतच माणूस अक्षरशः मृत्युमुखी पडायचा. ही साथ जशी मुंबईमध्ये आली, तशीच ही साथ मग पुण्यात देखील आली. पुण्यात एका दिवसाला 900 लोक मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी इतिहासात आहेत. म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणात ही साथ मुंबईमध्ये आणि पुण्यात पसरली होती. काही लाख लोक या 1897च्या साथीमध्ये मेलेले होते. या साथीच्या काळात, पुण्यातल्या साथीच्या काळात सावित्रीबाई फुले अतिशय कणखरपणे या संपूर्ण लढाईत पुढे उभ्या होत्या. त्या लोकांना मदत करत होत्या. कशा पद्धतीनं त्यांनी अनेकांचे जीव वाचवले याची कहाणी मी तुम्हाला आजच्या या गोष्टीत सांगणार आहे आणि याच प्लेगच्या साथीमध्ये कसं सावित्रीबाई फुले यांचं निधन झालं तेही पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आपल्याकडे मागच्या 4-5 वर्षातच कोविडची साथ येऊन गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारची जेव्हा साथीचे रोग पसरतात त्यावेळेला काय होतं. प्लेगची साथ देखील याच्यापेक्षा कितीतरी पटीनं डेंजरस अशी होती. कारण त्यावेळी सोयी सुविधा नव्हत्या, लसी घ्यायच्या, मास्क घालायच्या या गोष्टी देखील आपल्या समाजाला समजलेल्या नव्हत्या. त्यामुळे मुंबईमध्ये जशी साथ पसरलेली होती तशीच पुण्यात देखील पसरलेली होती. मुंबईमध्ये या काळात सत्यशोधक समाज जो महात्मा फुले यांनी स्थापन केलेला होता, या समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले होते आणि ते लोकांना मदत करत होते. या काळात मुंबईतले, पुण्यातले अनेक पांढरपेशे नेते जे इतर वेळेला नेतागिरी करायचे, ते मात्र या वेळेला अगदी मुंबई आणि पुणे सोडून बाकीच्या कुठल्यातरी खेडेगावात जाऊन लपून बसले होते. कारण त्यांना स्वतःचा जीव वाचवायचा होता. कारण साथीचा आजार होता, आपल्याला झाला तर आपण मरू अशी प्रत्येकाला भीती होती. या काळात नारायण मेघाजी लोखंडे जे महात्मा फुले यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते, ज्यांनी मुंबईमध्ये कामगार चळवळीचा पाया घातला, त्या नारायण मेघाजी लोखंडे यांची याच प्लेगच्या साथीमध्ये लोकांना मदत करताना त्यांना देखील हा आजार झाला आणि त्यांचा मृत्यू झाला 9 फेब्रुवारी 1897ला. पण तरी देखील ही साथ चालूच होती. नंतर ही साथ पुण्यात आली. पुण्यात देखील साथ पसरत असताना सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते पुण्यात देखील रस्त्यावर उतरले आणि तिथं देखील प्रत्येक गल्ली बोळामध्ये जाऊन लोकांना वाचवण्यासाठी, दवाखान्यात पोहोचवण्यासाठी काम करायला लागले. या काळात पुण्यामध्ये अक्षरशः लोक बाहेर सुद्धा पडत नव्हते. अनेक सरकारी दवाखाने, अनेक सरकारी कार्यालय ही सगळी बंद असायची. कारण प्रत्येकाला भीती वाटायची की आपण घराच्या बाहेर पडलो तर हा साथीचा आजार आहे, तो कशा पद्धतीने पसरतो याच्याबद्दलची कोणतीही माहिती नव्हती. कारण जवळजवळ 125 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळी समाजामध्ये एवढ्या माहितीची साधनं नव्हती जेणेकरून लोकांना ही माहिती पोहोचवता येईल की काय घाबरायचं आहे, काय घाबरायचं नाही आहे, काय करायला पाहिजे हे लोकांना समजत नव्हतं. त्यामुळं लोक मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाले होते. यावेळी सावित्रीबाई फुले स्वतः मैदानात उतरलेल्या होत्या. सावित्रीबाई फुले यांचं वय जवळजवळ 67 वर्ष होतं आणि तरी देखील त्या कणखरपणे मैदानात आलेल्या होत्या. सावित्रीबाई फुलेंच्या बरोबर त्यांचे सत्यशोधक समाजाचे हजारो कार्यकर्ते होते. सावित्रीबाई फुलेंनी आपला मुलगा यशवंत, जो त्यावेळेला ब्रिटिश मिलिटरीमध्ये काम करत होता आणि त्यानिमित्तानं तो तेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये काम करायचा, त्यावेळी त्यांनी त्या मुलाला बोलवून घेतलं. त्यांचा मुलगा यशवंत हा डॉक्टर होता. त्यामुळे सावित्रीबाईंनी त्यांना बोलवून घेतल्यानंतर तो भारतात आला. भारतात येऊन सावित्रीबाईंनी आणि त्यांच्या मुलानं मिळून सासनेनगर, मोहम्मदवाडी या माळावरती म्हणजे पुणे शहरापासून थोड्याशा काही अंतरावर असलेल्या एका वस्तीमध्ये, जिथं त्यांची शेती वगैरे होती, त्या ठिकाणी एक दवाखाना उभा केला. म्हणजे जो दवाखाना अतिशय घाईघाईत उभा केलेला होता जेणेकरून लोकांची सोय करता यावी. पुण्यातला प्लेग कमिशनर रँडची जी तुम्ही गोष्ट ऐकलेली आहे ती देखील याच काळातली आहे. या रँडनं म्हणजेच प्लेग कमिशनरनं पुण्यात अक्षरशः थैमान घातलेलं होतं. या आजारावरती उपाययोजना करण्यासाठी म्हणून तो कुणाच्याही घरात शिरायचा, लोकांना मारायचा, लोकांना हाकलून काढायचा, घरात स्वयंपाकघरापर्यंत बूट घालून जायचा, अशा अनेक गोष्टी त्यानं केल्या. त्यामुळं त्याच्या विरुद्ध मोठा असंतोष होता आणि याच काळात सावित्रीबाई फुले अत्यंत प्रेमानं लोकांना अतिशय जिव्हाळ्यानं विचारपूस करून त्यांची सेवा शुश्रूषा करत होत्या. सावित्रीबाईंनी आपल्या या ज्या हॉस्पिटल त्यांनी उभं केलं होतं, या हॉस्पिटलमध्ये हजारो लोकांना नेलं आणि तिथं जाऊन त्यांच्यावरती त्यांच्या मुलानं म्हणजे यशवंतानं उपचार केले. सावित्रीबाईंचा मुलगा यशवंत जेव्हा खरोखर पुण्यात आला आणि काम करू लागला, तेव्हा त्यानं आपल्या आईला म्हणजे सावित्रीबाईंना सांगितलं की तुम्ही आता घरीच राहा, तुम्ही इथं येण्याची गरज नाही, जे काय करायचं आहे ते मी आणि आपले सगळे कार्यकर्ते बघून घेऊ. त्यावेळी सावित्रीबाई फुले म्हणाल्या की आज महात्मा फुले जर हयात असते तर ते घरी बसले असते का? बसले नसते. जर महात्मा फुले घरी बसले नसते तर मी देखील घरी बसणार नाही. मला स्वतः काम करायचं आहे, लोकांसाठी झिजायचं आहे. घरात बसून लोकांची कामं करता येत नाहीत. आणि मग त्यानंतर देखील त्या
पुढे आल्या आणि त्यांनी पुढे येऊन काम करायला सुरुवात केली. याच काळात पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या 11 वर्षाच्या एका मुलाला, जो मुंडव्यामध्ये राहत होता, त्याला प्लेगची लागण झाली. त्याला लागण झालेली आणि त्या तापानं फणफणत असलेली गोष्ट सावित्रीबाईंना समजली. त्यावेळी सावित्रीबाई स्वतः तिथं गेल्या आणि त्यांनी या 11 वर्षाच्या मुलाला चादरीत गुंडाळलं आणि त्याला स्वतः आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या इतर सोबती यांच्या सोबत त्यांनी जवळजवळ 8 किलोमीटर पायी चालत जाऊन सासने नगर या इथल्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार केले. पांडुरंग बाबाजी गायकवाड हा जिवंत राहिला, म्हणजे त्याचा या प्लेगच्या साथीत मृत्यू झाला नाही. त्याला योग्य वेळेत उपचार मिळाल्यामुळे तो जगला, अशी नोंद इतिहासात आहे. पण याच वेळी म्हणजे त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना प्लेगची लागण सावित्रीबाई फुलेंना झाली आणि पुढे काहीच दिवसात म्हणजे 10 मार्च 1897 ला सावित्रीबाई फुले यांचं देखील प्लेगच्याच आजारामुळे मृत्यू झाला. सावित्रीबाई फुलेंची, त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या मुलाची अशा प्रकारची कमिटमेंट समाजाबरोबर होती, म्हणून आज देखील समाज त्यांचे पाय धरतो. सावित्रीबाईंच्या मृत्यूनंतरची आणखी एक महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे त्यावेळेला पुण्यातला अत्यंत महत्वाचा एक वर्तमानपत्र होतं, ते म्हणजे केसरी. आणि हे केसरी कोण चालवायचे तर लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक देखील या प्लेगच्या साथीमध्ये स्वतः मैदानात उतरलेले होते आणि इतर काही जे महत्वाचे नेते होते ते मात्र पुणे सोडून गेले होते. पण तरी देखील सावित्रीबाई फुले यांच्यासारखी एवढी मोठी व्यक्ती इथं पुण्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर एक साधी त्याची बातमी देखील केसरीमध्ये लोकमान्य टिळकांनी छापली नाही. ही लोकमान्य टिळकांची फार मोठी चूक होती. टिळकांचं या बाबतीत अजिबात समर्थन करता येणार नाही. ही गोष्ट त्यांना समजली नाही असं देखील म्हणून या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही. कारण टिळक जेव्हा डोंगरीच्या तुरुंगात अटक केलेले होते, त्यांना जेव्हा अटक झालेली होती टिळक आगरकरांना, तेव्हा महात्मा फुलेंनी 10,000 रुपयाचा जामीन भरून त्यांची सुटका केली होती. ते पुण्यात आल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली होती. म्हणजे महात्मा फुलेंनी एवढं सगळं करून देखील टिळकांनी शेवटपर्यंत महात्मा फुलेंच्या बरोबर, त्यांच्या कुटुंबाबरोबर आणि एकूणच सत्यशोधक समाजाबरोबर एक प्रकारची दुश्मनी बाळगण्याचं काम केलं, जी एक अत्यंत वाईट गोष्ट होती. पण तरी देखील सावित्रीबाई फुले यांच्या निधनाची बातमी दिनबंधू या वृत्तमानपत्रामध्ये आली होती, आणखी काही इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये आलेलीच होती. आणि काही जरी झालं तरी आज आपण 196वी जयंती सावित्रीबाई फुलेंची साजरी करतोय. ती साजरी यासाठीच करतोय की त्यांनी जे काम केलं त्यासाठी आपण त्यांना आजही ओळखतो, भलेही बातमी आली नाही म्हणून काय झालं. म्हणून मराठीत एक म्हण आहे, कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. आणि तसंच काहीसं केसरीच्या बाबतीत म्हणता येईल. केसरीने भलेही ती बातमी त्यावेळेला दिलेली नसेल, पण तरी देखील आज 196 वर्षानंतर सावित्रीबाई फुलेंची आपण जयंती साजरी करतोय. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला आणि विशेषतः या देशातल्या स्त्रियांना सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. कारण त्यांनी जी ज्ञानाची ज्योत निर्माण केली त्याचा आज किती मोठा पसारा निर्माण झालाय, किती मोठा वटवृक्ष झालाय ते आपण पाहतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? टिळकांची भूमिका, सावित्रीबाईंनी जे कार्य केलं त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती होती का? हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.